बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन सुरू आहे आणि आंदोलन जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी अजूनही शेतकरी आणि बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे आहेत ते महामार्गावर बसलेले आहे। नागपूर जबलपूर महामार्ग या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे आणि एकंदर जर परिस्थिती बघितली तर आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे जे आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना आहे। आपल्यासोबत बच्चू कडू आहे, त्यासोबत एक आमदार सुद्धा आहे ज्यांची गाडी सुद्धा या ठिकाणी थांबलेली आहे, ते सुद्धा या ठिकाणी बसलेले आहे। भाऊ, काय सांगाल? एल्गार होतो आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी। हा महाएल्गार आहे। आम्ही पाय घासून घासून 75 वर्ष झाले मरत आहोत। आम्ही एका घरात 2-2 आत्महत्या झाल्या। बापानं केली, पोरानं केली, बायकोनं केली, नवऱ्यानं केली, बायकोच्या पोटातलं 7 महिन्याचं बाळ मेलं। अशा अनेक आम्ही पाहतोय। अतिशय म्हणजे आपण ते सांगू शकत नाही। अशा आत्महत्या होत असताना फक्त राज्यकर्त्यांना मजा पाहिलेली आहे, म्हणजे त्याची टिंगलबाजी केलेली आहे आणि खोटं पॅकेज जाहीर करायचं आणि 7-12 कोरा म्हणताना सांगायचं आता अजून योग्य वेळ आली नाही। तुम्ही सांगा, रोज जर 8-9 शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल आणि तरी योग्य वेळ नाही म्हणत असणार तर मग वेळ कोणती योग्य? म्हणजे तुमच्या मतदानाची वेळ योग्य आहे? तुमचं मतदान असलं म्हणजे मग बरोबर आहे। तुम्हाला 15 दिवसात 1 महिन्यात लाडकी बहीण कुठल्याही प्रकारचा प्रोसेस न करता तुम्ही मंजूर केले। लाडकी बहिणीला अर्ज न भरून घेताय तिचे पगार सुरू केले। अर्ध्या लाडकी बहिणीचे पगारही रद्द केले। डुप्ले ज्या लाडक्या बहिणी पात्र नाही त्यांनाही पगार दिला निवडणुकीसाठी आणि आता शेतकरी मरता तर योग्य वेळ नाही म्हणताय। नाही, जनाची तर मनाची तर पाहिजे का नाही? आणि ते जर गेली असन तर हा रस्ता हा तर टेलर आहे। उद्या रेल्वे बंद होणार आहे। रेल्वे आज जो रस्ता बंद झाला, महामार्ग बंद झाला, त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली। उद्या रेल्वे बंद होणार। भाऊ, पण सरकारकडून काही तुम्हाला विचारणा झाली का? फोन आला? सरकारला वेळ नाही आहे। हे आमदार साहेबांना, फडणवीस साहेबांना फोन केला आहे, बीजेपीचेच आमदार आहे, तर शेतकरी म्हटल्यावर फडणवीस साहेबांना कट करून टाकला फोन। आणि यांना बाकीच्या गोष्टीसाठी वेळ आहे। उद्या PM येऊन राहिले, शेपूट घालून तिथं हलून आहेच तिच्या समोर। आम्ही सांगतोय तुम्ही जेवढं दुर्लक्ष कराल, आम्ही डोक्यावर कफन बांधून आलो आहे, तसं तुमच्या धोरणानं मेल्यापेक्षा इथं गोडी घेऊन मरू आम्ही। उद्या बच्चू कडूंचा गनिमी कावा पाहायला गनिमी कावा आता एक तर तुम्हाला दिसलाच। सगळ्या यांच्या 3 एजन्सीच्या मागे लागल्या होत्या। रेल्वे कुठं जाम होईल ना यांना पताय लागणार नाही। हा, म्हणजे वरतून काहीच दिसत नाही पण अंदरून जाम राहील आणि तिथून मग जातो आम्ही विमानतळावर। एकही विमान नागपुरातून उडणार नाही सांगतोय। नक्कीच बच्चू कडूंनी एल्गार पुकारलेला आहे। विमान सेवा असो की रस्ते सेवा असो ती सुद्धा जाम केली जाणार असल्याचा इशारा जो आहे तो बच्चू कडूंकडून दिला। आमदार ही या सगळ्या ट्रॅफिक व्यवस्थेमध्ये फसलेले आहे। काय सांगाल? एकंदर बच्चू कडूंचं आंदोलन होते आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी फसले आहे, काय तुम्ही सरकारपर्यंत भावना? असं आहे की बच्चू भाऊ ज्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनेक वर्षापासून लढा देऊन राहिले ते शेतकऱ्यांसाठी असणारा लढा आहे आणि मी सुद्धा शेतकऱ्यांचा पोरगा असल्यामुळे आमदार नंतर आहे, पहिले शेतकऱ्याचा पोरगा आहे। मी विधान भवनामध्ये मागच्या वेळेस शेतकऱ्यांच्या भावाबद्दल बोललो होतो आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला शेतकऱ्यांच्या भावाबद्दल आणि कर्जमाफीबद्दल सुद्धा बोलणार आहे। पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो। काही विषय नाही आहे। सरकार तुमचं आहे, तुम्ही पाठिंबा देता आहे, मग सरकारशी 100% बोलू ना आम्ही, काहीच विषय नाही आहे। अरे ज्या शेतकऱ्यांच्या मतावर आपण निवडून आलो त्या शेतकऱ्यांसाठी आम्ही बोलणारच आहे। त्या शेतकऱ्यांनी आम्हाला आमदार बनवलेला आहे, त्याच्यामुळे विषय नाही आहे। 100% आम्ही देवेंद्रजी मगा रेंज नसल्यामुळे
ते बोलू शकले नाही. मी देवेंद्रजींनाही फोन लावला होता, पण रेंज नसल्यामुळे आवाज येऊ शकला नाही. मी शेतकऱ्यांची व्यथा ही सन्माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत 100% पोहोचवणार आहे. नक्कीच आमदार सुद्धा या वाहतूक व्यवस्थेमध्ये फसलेले आहे आणि ते सुद्धा सांगतात आहे की या शेतकऱ्यांची व्यथा जी आहे ती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच बच्चू कडू यांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की या ठिकाणी फक्त वाहतूक व्यवस्थाच नाही तर रेल्वे सेवा, विमान सेवा सुद्धा अडवली जाऊ शकते. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.